कहते हैं किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करते हैं. ह्या डायलॉगचा अर्थ खऱ्या आयुष्यात मला आज कळला. कारण आहे ना, स्वामी कुठे ना कुठे मागे उभे आहेत ह्याचा देखील मला अनुभव आलेला आहे. काय झालं माहिती आहे का, ह्या सोन्याच्या वाट्या करण्याची माझी खूप इच्छा होती. आणि लग्नामध्ये आईवडिलांनी घातलेले दागिने होते, त्याचबरोबर सासरच्यांनी घातलेले पण होते, पण मला स्वतःच्या वाट्या करायच्या होत्या किंवा एखादा मनी किंवा काहीतरी करायचं होतं की जे मी केले, मी सांगू शकते की हे मी केले. आणि आज खऱ्या अर्थाने सौभाग्याचं जे लेणं असतं ते मी स्वतः बनवलेलं आहे. आणि माझे मिस्टर पण मला म्हणत होते की तू करू शकतेस, पण ह्याच्यामागे खूप सारं स्ट्रगल आहे बरं का. प्रत्येकाला असं वाटतं असेल हिच्याकडे खूप पैसा आहे, ही लगेच करते, असं तसं काही नाही आहे. वर्ष लागले, वर्ष दीड वर्ष लागले. मी BC लावलेली 1000 रुपयाची आणि थोडे थोडे पैसे साठवून हे केलेलं आहे. कहते हैं किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करते हैं. ह्या डायलॉगचा अर्थ खऱ्या आयुष्यात मला आज कळला. कारण आहे ना, स्वामी कुठे ना कुठे मागे उभे आहेत ह्याचा देखील मला अनुभव आलेला आहे. काय झालं माहिती आहे का, ह्या सोन्याच्या वाट्या करण्याची माझी खूप इच्छा होती. आणि लग्नामध्ये आईवडिलांनी घातलेले दागिने होते, त्याचबरोबर सासरच्यांनी घातलेले पण होते, पण मला स्वतःच्या वाट्या करायच्या होत्या किंवा एखादा मनी किंवा काहीतरी करायचं होतं की जे मी केले, मी सांगू शकते की हे मी केले. आणि आज खऱ्या अर्थाने सौभाग्याचं जे लेणं असतं ते मी स्वतः बनवलेलं आहे. आणि माझे मिस्टर पण मला म्हणत होते की तू करू शकतेस, पण ह्याच्यामागे खूप सारं स्ट्रगल आहे बरं का. प्रत्येकाला असं वाटतं असेल हिच्याकडे खूप पैसा आहे, ही लगेच करते, असं तसं काही नाही आहे. वर्ष लागले, वर्ष दीड वर्ष लागले. मी BC लावलेली 1000 रुपयाची आणि थोडे थोडे पैसे साठवून हे केलेलं आहे.